मन मंदिरा गजर भक्तीचा. नाव काय? नाव फक्त निवृत्ती, पण व्यवहार सगळा पूर्वीसारखा चालू आहे. मग व्यवहार जर चालू आहे आणि नाव जर निवृत्ती आहे, काम जर करत नाही, तर आहे ती शोभा कशाची आहे? निवृत्तीची. लक्षात घ्या, समजून घ्या विषय. बरं, तुमच्याकरता देव मला सुचवतोय म्हणून सांगता येतं, नाहीतर कशाचं काय, हे अवघड आहेत विषय. आलं का लक्षात? निवृत्तीतून प्रवृत्ती मांडायची आणि प्रवृत्तीतून पुन्हा निवृत्त व्हायचं, इतकं गणित सोपं नाही. पहिल्यांदा निवृत्ती कळत नाही, पहिल्यांदा प्रवृत्ती तरी कळते का? आम्हाला संसार शब्द माहिती आहे, बायका मुलं शब्द माहिती आहे, पण प्रवृत्ती माहिती नाही. प्रवृत्ती म्हणजे कर्माकडे, वस्तूकडे ज्या वेळेला आपली वृत्ती प्रवृत्त होते त्याचं नाव प्रवृत्ती. माझं बोलणं कळलं का? प्रवृत्ती म्हणजे काय? जे बघून हाविशी वाटते, नाही का, रस्त्याने चाललेला आहे, कुठेतरी खाण्याचा वास आला, खाऊ बरं का, प्रवृत्त. हीच प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्ती म्हणजे काय? बिल्डिंग सध्या पुण्यामध्ये खूप बांधतात, कहर आहे पुण्यामध्ये सध्या. बातम्यापेक्षा इस्टेटचे कागद भरपूर, इकडची स्कीम, तिकडची स्कीम, तिकडची स्कीम, आणि पेपरमध्ये जेवढ्या स्कीम बघाव्या तेवढ्या वाटतात आपलं तिथं घर असावं. खोटं बोलायचं नाही, कारण ते काय असतं, व्यापक असतं, ते एवढ्या कागदात असं लहान झालेलं दिसतं, त्यामुळे ते फार सुंदर दिसतं. बरं का? कसा असतो? कनसाईज असतो, असं एवढंच कसं दिसतं, छोटंसं. काय वाटतं, काय हिरवळ, हा काय पाणी, काय डोंगर, काय प्रतिम. आणि असं वाटतं की प्रत्येक स्कीममध्ये, आणि ते वाचून संपलं की संपलं, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा निराळं आलं. प्रवृत्ती. वस्तू बघितली खावीशी वाटते. काय प्रवचनाला आली ना, आपल्यापेक्षा साडी दुसऱ्या बाईच्या अंगावरची बघितली की असं वाटतं ही का घेतली नाही. काय अगदी म्हातारी जरी झालेली असली तरी तो म्हातारी बाई कशी बोल, मग म्हातारी झालं म्हणून काय झालं, काय काय मेले का काय, अजून काय खायची इच्छा नाही का मला. आणि बसल्या बसल्या ह्यांना खाण्याशिवाय उद्योगच नसतात. काय तुम्ही म्हातारी बाई बघा तुम्ही, ती अशी तापते. तिला जर म्हटलं की जरा मुलांना देऊन तुला, तिला असं राग येतो. तिला असं वाटतं अरे आम्ही सुद्धा लागतंच ना, बरोबर आहे. आणि म्हातारपणी जेवढं खावंसं वाटतं, तरुणपणामध्ये सगळ्याला जतन करायचं असतं, पुरवठा करायचा असतो. मुलांना दिलं, अमक्याला दिलं, तमक्याला दिलं. म्हातारपणी ते काही प्रश्न नाही. म्हातार म्हणून हक्क पहिल्यांदा. मुलगा सुद्धा म्हणतो आईला दिलंस का, देते की तुम्हाला त्या, अरे पण दे ना, घ्या सासूबाई घ्या, खा खा खा. गंमत आहे की नाही गंमत? हां, काय मुलांचं प्रेम असणं स्वाभाविक आहे, त्याच्याबद्दल काही म्हणजे काही विशेष आहे अशातला काही भाग नाही आहे. त्याला वाटतं आईला मिळावं, आता म्हातारी झाली आहे, किती वर्ष खाऊन खाऊन खाणार. ही म्हणते किती वर्ष खाल्लं तरी समाधान नाही. मी तुम्हाला दोन्ही बाजूचे आर्ग्युमेंट सांगतो. हा म्हणतो आता किती वर्ष राहिले की खाऊन. ती म्हणली आता 70 आली तरी खायची इच्छा संपली नाही. दात पडली तरी म्हातारडी म्हणते शेंगदाणे कुटून दे. चणे कुटून दे. काय आता ह्याला निवृत्ती म्हणावी का? काय पण मगाचा दृष्टांत लक्षात ठेवा, सगळी निवृत्तीतली शोभा आहे, सगळा आनंद आहे. निवृत्त शब्दाचा अर्थ वृत्ती कशा ठिकाणी अडकली नाही. अगदी जरा अजून वर गेलं तर निवृत्ती शब्दाचा अर्थ कशाला? सगळ्यात आहे पण कशात नाही, नामे निवृत्त. निवृत्त शब्दाचा अर्थ काय? सर्वात आहे, मुलाबाळात आहे, अमक्यात आहे, तमक्यात आहे, लग्न कार्यात आहे, सगळ्यात आहे पण निवृत्त.
निवृत्त. काय हो काय? नाही नाही, काय तसं काय मी बघत नाही. विचारलं तर सांगतो. तसा काही भागही घेत नाही आणि त्याच्यापासून निराळाही. म्हणून महाराज म्हणाले, काय त्या निवृत्ती नावाची गंमत आहे म्हणाले. शोभा पाहिली तर प्रवृत्तीलाच, आणि त्याचे राज्य पाहिलं तर तेही प्रवृत्तीतलेच, आणि नाव पाहावे तर मात्र निवृत्ती. सर्व शोभा दिसते प्रवृत्तीतली, पण नाव काय? निवृत्ती. तर पुढे जाऊन दृष्टांत सांगतो. तो दृष्टांत मागाचा. काय रिटायर झाले म्हणून सत्कार बित्कार घेतले, सगळं झालं. गावाने सुद्धा म्हणाले, सगळे भेटायला आले, आता बाबा तुम्ही रिटायर झाले ना. 4 महिने घरी बसलं. 5 महिन्यांनी पार्ट टाइम जॉब पकडला. काय पकडलं? बायको रागवेल म्हणून हळूनच सकाळी सकाळी त्याला जाऊन येतो फिरून म्हणायचं, आणि 2 तास काम करून घ्यायचं. अनुभवी होता म्हणून तेवढे 4,000 मिळायचे. कळलं तुम्हाला? काय लक्षात ठेवा, देहनिवृत्ती झालं पण मन तसं लवकर निवृत्त होत नाही. मन तसं लवकर निवृत्त होत नाही. महाराज म्हणाले, अहो तुमची ही निवृत्ती अशी आहे, वास्तव्य जे निवृत्तपण ते निवृत्ती ही अभिधान अनामी नाम कारण झाले नाही. येथे निवृत्ती ही नाम दिसे, याची निवृत्ती असे का? निवृत्तीची प्रवृत्ती दशे येईल कैसे? निवृत्तीच प्रवृत्ती दिशेला कशी येईल? तैसेची रूपाचे अभावे स्वशोभा शोभते पावे. आता निवृत्तीची राणी व निवृत्तीची असे. निवृत्तीची राणीव काय? वाचोनी प्रवृत्ती विरोध का निवृत्तीची ने बोधे. आणि जे असा वादे निवृत्ती नव्हे. फार सुंदर बोलतायत. हे जे मी आता बोलतोय तुम्हाला, सद्गुरूचं वर्णन निवृत्ती, ही माझी निवृत्ती शब्द प्रवृत्तीच्या विरोध नाही. प्रवृत्ती बाजूला सारून जी प्राप्त होते तीही निवृत्ती नव्हे. काय म्हणतायत? वाचोनी प्रवृत्ती विरोध आहे. आता प्रवृत्ती विरोधे जे आहेत ना, आता ते कसं असतं ते सांगतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ते आंधळे पांगळ्यातला अपंग आहे. आणि ते कसं असतं, बाई पूर्वीच्या काळी पाय पसरून जेव्हा दात्यावर धडायचे ना, भाऊ माझा शिलेदार, पाठीवर गोंडा झुपकेदार. भाऊ शिलेदार कशा? डोक्यावर पाटीन, हातात वर तुरा आहे. कशाचा शिलेदार? पण बायकांना माहेरचं असं अप्रूप असतो. काय नाही तरी उगीच ढोल पिटत बसतील, माझं माहेर असं, माझं असं, माझं असं. बरं फिर पाठीवर गोंडा झुपकेदार. आणि मग पायापासून जे सुरू होतं की नाही तसं संसार. एका ठिकाणी म्हटलं महाराजांनी, दुःख मूळ सगळ्या स्टेजिसच्या लोकांच्या करता आहे. बरं का? जे संसारामध्ये कुठेतरी अडकलाच नाही. ही कडवी ऐकली की असंच आहे, असंच आहे. हां, आता घरातली गादी सोडून इथे देवळात बसायची हौस काय मला? हां, 4 वाजता येऊन बसते आणि रात्री 9 वाजता घरी जाते. हां, कुठेतरी थांबायला टेकून बस. काय पोरं येतात, आमकं येतात, ते येतात, सगळे हे टी व्ही बघतं, ते करतं, काही डोक्याला ताण नुसता किटकिट. आणि आपल्याला बोलायची सोय नाही. आता काय आपल्याला? संसार दुःख मूळ पांडुरंगा घेऊन जा रे. बर, उद्या सकाळी येईल. नाही, पांडुरंग म्हणला पहिलं लिस्ट लागलेलं आहे, एकदम कुठे येऊ? हे लिस्ट, जे लिस्टावरचे नंबर आहे, तुम्ही आगंतुक आला, तुम्ही समजू नका लिस्टात नाही. पण आत्ता नंबर नाही तुमचा. आता तुम्ही जर बोलवताय, उद्या सकाळी बघू. आत्ता प्रवचन नीट ऐकून घ्या, सकाळी चहा बी पिऊन घ्या, मग बघू. संसार दुःख मूळ चहूकडे
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग माणसं म्हणतात खरंच आहे, असंच आहे, संसार वाईट आहे. कळलं का? प्रवृत्तीच्या विरुद्धची निवृत्ती. काय सांगतोय, कशी बाजू मांडली जाते? हां, म्हणून वैराग्य धरलं पाहिजे. मनात तर 10 वेळा आलं तरी चालेल, पण धरलं पाहिजे. द्या सोडून हो गप्पा सगळ्या. 2-2 हजार वर्ष डोळे झाकून एकदा उघडल्यानंतर मेनका आली आणि शकुंतला जन्माला आली. 2000 वर्ष डोळे झाकून सुद्धा फरक पडत नाही. तुमच्या आमच्यासारखे बरे आजूबाजूला सगळं असून साधू संतांची कृपा आहे म्हणून आपल्या आटोक्यात राहिलं आहे. सर्वात असून सर्वात नसतं हीच निवृत्ती. हाच वारकरी संप्रदाय बरं का? हाच वारकरी संप्रदाय. हां, हे बघा, तुकाराम महाराजांना विचारलं काय हो तुम्ही त्याग बी करता का? ते काय म्हटले माहिती आहे का? त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू, आता असो तुझ्या पायी ये मोठळे. त्याग जर करायला गेला तर भोग माझ्या अंगावर धावून येतील. देवा मला याच्यातलं काही कळत नाही. आता हे मोठळं आहे ते तुझ्या पायावर जवळ असू दे, सांभाळ सांभाळ. तुझ्या पायाजवळ असलं म्हणजे त्रास नाही. पेढा खाऊ नये, पण देवाचा प्रसाद असेल तर अर्धा खायला हरकत नाही. माझं बोलणं कळलं का? पेढा खाऊ नये. डायबिटीस आहे, डॉक्टरने सांगितलं आहे 350 साखर आहे. मग सोन किंवा मला अहो सासूबाई काय खाता? अगं मी कुठे खाते काय, तसं काय काय, पेढा आणलाय त्याने अर्धा खाती काय, मग हां थोडाच खा प्रसाद म्हणून. बा लक्षात आलं का? तसं भोगिले ते भोग लावू तुझे अंगी, अलिप्त या जगी होनी राहू. ही निवृत्ती तशी नव्हे, नीट लक्षात घ्या. माणसं काय करतात? विरोध म्हणजे हे आता कशी आहे निवृत्ती? साधन चतुष्ट संपन्न, विवेक वैराग्य अमकं तमकं करत 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 मग आत्मस्थिती, मग आत्मस्थितीनंतर निवृत्ती. अहो किती टप्पे ओलांडायचे. हे तसं नव्हे. ही माझी निवृत्ती तशी नव्हे. आता कायचं दुसरा दृष्टांत. एक मनुष्य स्वतःचा धंदा बिंदा होता, सगळे मस्त होतं, व्यवस्थित चालू होतं. काय एक दिवस निवांत राहिला. माणसं म्हणले काय निवृत्त झाले का? ते म्हणले कुठे नोकरीला लागलो तू? हां, नोकरी बिकरीला काय लागलो नाही. नोकरीला लागलो नाही तेव्हा निवृत्त व्हायचं नाही. मी माझ्या हौशीने करत होतो. तसं परमात्म्याचं जग हे हौशीचा दृष्टांत आहे. जगतामध्ये त्याची हौस आहे, हौस आहे, कौतुक आहे. इथे काही करायचं म्हणून करते असं नव्हे. मग या म्हाताऱ्या बायकांना असा पाय पसरून बसतात. अगं यमुने, यमुना नाव असतं. अगं बसल्या बसल्या काहीतरी दे की मला. वाल सोलते, शनिवार आहे आज, शनिवारी वालाची खिचडी खावी. आज शनिवारच आहे ना रे? हा नशीब माझं. शनिवारी वालाची खिचडी खावी. सुंदर असे ते कोकणातले वाल, हे तुम्ही आपण म्हणता ते पावटा काय, पण हे कडू वाल कोकणापट्टीतले. काय तुम्हाला सांगू, वालाची खिचडी आ हा हा हा. उपास आहे म्हणायचं आणि संध्याकाळी दणकून हाणायचं. काय त्या उपासवाल्या मंडळींची खरंच चैन असते बरं का. मला एकाने विचारलं किती उपवास करता? म्हटलं रोजच. प्रत्येक क्षणाला उपतत्वाचा वास आहे, या प्रतीतीमध्ये वावरणं नामे उपवास. उपवास, उपवास नीट लक्षात घ्या. मग करणं काही चुकीचं आहे का असं नव्हे, करा, काही बिघडत नाही. पण एक तुम्हाला सांगतो, जे काही करायचं ते करा, पण प्रतिती योग्य असू द्या. उगीचच काहीतरी आपलं करायचं, वैराग्य म्हणायचं, सोडलं म्हणायचं, सगळ्या ठिकाणी इच्छा जायची, काय उपयोग आहे? नाही का? हां, घरामध्ये सोमवार असतो, बाकीचे नसतात, किंवा बाकीचं काय असतं, एखाद्याचा उपास असतो, दुसऱ्याचं नसतं. खोडसाळ माणसं आमच्यासारखी असल्यानंतर, त्यांना खायचं नसल्यानंतर आम्ही मुद्दाम सांगतो आज कांद्याची भजी करा. खोडसाळ माणूस आहे बाबा महाराज. तुम्हाला प्रवचनातून कळत नाही का?
अहो हे दृष्टांतसुद्धा कळले पाहिजे. काय कांद्याची भजी करा, अरे आम्हाला खायचं नाही, मग तुम्हाला खायचं नाही काय, मी करा सांगितलं का तुम्हाला उपवास, आम्हाला पाहिजेच. आणि मग म्हणायचं कधी झाली नव्हती अशी भजी झाली आहे. आहा. आणि यांचा उपवास असला म्हणजे आपल्याला बिगर उष्ट मिळतं, कारण त्यांना चाखायचं नाही, आपणच चाखायचं, मग आपणच चाखायचं आणि आपणच खायचं. जेव्हा सगळ्या बायका मान डोलवत आहेत, अहो तुमचं उष्ट खाऊनच आम्ही वाढलो, आता काय करायचं. मन मंदिरा गजर भक्तीचा.